भयकथा मृत्यूपर्वा रात्रीचे 12 वाजले होते. वादळ आणि धुक्याने भरलेल्या रस्त्यावरून अमोल आपल्या बाईकवरून घरी जात होता. त्याचा मार्ग गावाबाहेरील जुन्या स्मशानाजवळून होता. लोक त्या ठिकाणाला मृत्यूपर्वा म्हणे. तिथे मृतांच्या आत्मा शेवटच्या प्रवासाआधी एकदाच परत फिरतात. अचानक बाईकचा दिवा लुकलुकला आणि बंद झाला. अमोलने थांबून दिवा ठोकला तेवढ्यात त्याच्या पाठीमागे कोणीतरी हळूच कुजबुजलं. उशीर झाला. येणार का आमच्यासोबत? तो दचकून वळला. कोणीच नव्हतं. पण जिथे त्याचा श्वास दिसत होता तिथं काही अनामिक सावल्या धुक्यात हालचाल करत होत्या. अमोल पुन्हा बाईक सुरू करायला वाकला तेव्हा त्याच्या पायाला कोणीतरी थंडगार बोटांनी पकडले. खाली पाहिलं, माती भरलेल्या हातांनी एक स्त्री जमिनीतून बाहेर येत होती. तिचे डोळे पूर्ण पांढरे, ओठ सुकलेले आणि आवाज भीषण. मृत्यूपर्वा संपलेलं नाही. अजून एक प्रेत कमी आहे. अमोल किंचाळत मागे सरकला. त्याने बाईकच्या चाव्या उचलण्यासाठी हात पुढे केला. पण चाव्या गायब. त्या स्त्रीच्या हातात चमकत होत्या. ती हळूहळू उठत चालत येत होती. तिच्या मागे आणखी सावल्या उभ्या राहू लागल्या, पुरुष, स्त्रिया, मुले. काहींचे चेहरे नसलेले, काहींच्या मानेला दोरखंड, काही धुरासारखे विरघळणारे. त्यांच्या आवाजात एकच मंत्र, मृत्यूपर्वा. नव्या अतिथीची वाट बघतो. अमोल पळू लागला. पण धुकं जाड होत गेलं. आवाज जवळ येत होते. अचानक त्याच्या पुढ्यात एक उंच काळी आकृती उभी राहिली. चेहरा नाही, पण स्मशानाचा वास त्याच्या श्वासात शिरला. त्या आकृतीने अमोलच्या खांद्याला हात लावला. क्षणात सगळं अंधार. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्याच्या कडेला अमोलची बाईक मिळाली. पण तो कधीच मिळाला नाही. त्या रात्रीपासून धुकं वाढलं की गावकरी एकच वाक्य म्हणतात, मृत्यूपर्वा अजूनही सुरू आहे. आणि पुढचा कोण?